आमदार साहेब, तुम्ही ताई 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 लई करत होत्या. ताईंनी तुमच्यासाठी काय केलं? एकदाच आमदारकीच्या इलेक्शन मध्ये 15 मिनिटं कोणतर तालुक्यामध्ये दौरा केला आणि ताई निघून गेली. ताईंनी गेम अशी केली, संधी अधिकारी मध्ये घातला. फक्त ते आपल्या लक्षात आलं नाही, पण करणी बरोबर चालली होती. त्याच्यामुळं या दोन गोष्टी का बोलाव्या लागल्या. आमदार साहेब, त्यावेळेला ते दुखणं आमचं बी होतं, आम्हाला कळत होतं, पण आम्ही तुमच्यासाठी गप होतो. नाही नाही आपल्याला ताईसाठी करायचं, नाही नाही आपल्याला ताईसाठी करायचं. त्यावेळेला दादा सुद्धा म्हणत होते, नाही नाही आपल्याला साहेबांसाठी करायचं. ह्या दोन गोष्टींना कशा पद्धतीने वागणूक मिळाली, ह्यासाठी आमदार साहेब तुम्ही जो निर्णय घेतलाय, माझ्यासारखे बोलणारे भरपूर झाले, फक्त ते येऊन बोलणार. पण त्यांच्या मनातलं दुखणं हेच आहे की तुम्ही आता ह्यांची पवार फॅमिलीची कुबडी घेऊ नका. तुमचं अस्तित्व तुम्ही तयार केलेले आणि ह्या कुबडीमुळे तुम्ही थोडे धोक्यात येत होता की तुम्हाला वाटत होतं की साहेबांची पुढे जाते. पण साहेबांनी बरोबर कोड बोलून डाव टाकला. यापुढे सगळं करा, माझ्यासारखे तुमच्या बरोबर आहे, पण साहेबांच्या नादी लागू नका एवढीच विनंती करतो. आणि माझे दोन शब्द संपवतो. सर, बोलण्याच्या भागात माझ्याकडून काय चुकलं असेल ही माझी व्यथा आहे, कारण दादा त्यावेळेचा मी कार्यकर्ता आहे आणि आज मी त्यांना मानणार आहे. पण तुमच्या विचाराबरोबर आम्ही आता आहोत, ह्याच्यासाठी बोलतोय की त्यांच्या नादी लागू नका. त्यांनी आपल्याला हा चालता बोलता शॉट दिलाय, एवढं बोलतो. चुकला असेल तर माफ करा.